संविधान बचाव आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। परभणीमधील घटनेच्या निषेधार्थ शेकडो लोक 11 तारखेला रस्त्यावर उतरणार। परभणीतील सूर्यवंशी यांचा पोलीस कोठडीत मृत्यू आणि अमित शहा यांनी बाबासाहेबांबद्दल केलेल्या विधानाच्या निषेधार्थ या मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। या मोर्चामध्ये सर्वपक्षीय कार्यकर्ते पदाधिकारी सहभागी झालेले आहेत। वेगवेगळ्या शहरांमध्ये मोर्चा निघतो आहे। या सगळ्या संदर्भात आपण सुरेश जाधव यांच्याशी बोलूया। सुरेश, संविधान बचाव जन आक्रोश मोर्चा आज निघालेला आहे, काय अधिक माहिती? बीड शहरामध्ये संविधान बचाव जन आक्रोश मोर्चाला सुरुवात झालेली आहे। शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून हा जो मोर्चा आहे तो सुभाष रोड मार्गे आता जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे। या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने बीड शहरातील सर्व समाजातील लोक देखील सहभागी झाले आहेत। सर्व पक्षीय मोर्चा शेकडो लोक रस्त्यावरती उतरले आहेत। प्रामुख्याने यामध्ये 2 मागण्या करण्यात आलेल्या आहेत। परभणी येथे सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस कोठडीमध्ये मृत्यू झाला होता। या घटनेच्या निषेधार्थ तसेच संसदेमध्ये अमित शहा यांनी जे वक्तव्य केलं होतं त्या संदर्भात देखील संताप व्यक्त केला जातो आणि तसे फलक या मोर्चामधून पाहायला मिळतात। त्याचबरोबर सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळावा अशी देखील मागणी या मोर्चाच्या माध्यमातून केली जाते। त्यामुळे शेकडो लोक आता जिल्हाधिकारी कार्यालयावरती धडकणार आहेत आणि त्या ठिकाणी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिल्यानंतर हा मोर्चा संपेल। नक्की, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल। संविधान बचाव जन आक्रोश मोर्चा काढला जातोय। बीड मधली ही दृश्य आहेत। आता आपण